ओम श्री ब्रह्मसंदेवः ओम आम ह्रीं ग्रों औं यौं रौं रौं शौं सौं औं शौं औं दिवयशत ओम प्रणवहिन्दे नमः प्रणवहिन्दे नमः प्रणवहिन्दे नमः प्रणवहिन्दे नमः। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. दिवस दुसरा आजचा. काल आपण जे बघितलं मूर्तीवर आपण फलनिवास गांधी निवास केल्यानंतर आता जी मूर्ती आहे ती आपण पूजा करून स्थापन करणार आहोत. तर ही गणेशाची मूर्ती आहे. या मंदिरामध्ये मागचे मंदिर बघता, हे नवीन मंदिर. तर या मंदिरामध्ये अजून एक मूर्ती आहे, ती स्वयंभू शीतलादेवीची मूर्ती आहे. त्याची हिस्ट्री तुम्हाला मी सांगतो, ऐकण्यासारखी हिस्ट्री आहे. तर ही शीतलादेवीची मूर्ती इकडे कोणी स्थापन नाही केली, ही स्वयंभू आहे, म्हणजे ते प्रकट झालेली आहे. तर याची मागची जी हिस्ट्री आहे ती आता मला दादाने सांगितली माझ्या, आणि त्याला त्याच्या आईवडिलांनी म्हणजे तेव्हाच्या पिढीने सांगितली. सो ही गोष्ट खूप म्हणजे 1965-70 सालचीच आहे. आणि तेव्हा ही कशी प्रगती तुम्हाला सांगतो मी. इकडे मंदिर होण्यापूर्वी एक तबेला होता, आणि ह्या तबेल्यामध्ये गुरं असायची, आणि त्या गुरांना आहे ना सर्प म्हणजे नाग जो आहे तो त्रास द्यायचा. तर त्या गुरांना जनावरांना चावू नये म्हणून इकडे जमीन खोदण्यात आली, आणि या जमिनीमध्ये खोदताना ती मूर्ती सापडली, अशी इकडची कहाणी आहे. आणि तेव्हापासून ही मूर्ती तिथेच बसवलेली आहे तशीच. आणि मग याच्यानंतर पूजा वगैरे केली आहे तेव्हा लोकांनी. आणि ही मंडळ, गणेश मित्र मंडळ, हे 2000 साली स्थापन झाले इथे, आणि तेव्हापासून हा कार्यक्रम इथे चालू आहे. श्री गुरुदेव दत्त राम श्रीराम श्री गणेश मित्र मंडळ नेहरूनगर कांजूरमार्ग यंदाचं मंडळाचं 25वं वर्ष असल्यामुळे या ठिकाणी श्री गणपती गणेश मंदिर आणि शीतलादेवी मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे. त्यानिमित्तानं आजच्या शुभ दिवशी मूर्ती स्थापना प्रतिष्ठापना विधी आम्ही करत आहोत. सर्वांनी हात जोडायचे, 5 जणांनी हात जोडायचे, सर्वांनी हात जोडायचे आणि गणपतीची प्रार्थना करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मोरया गणपति बप्पा मोरया, सिद्धिविनायक भगवान की जय. श्री गणपती बाप्पाची आणि शीतलादेवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आम्ही करत आहोत. तर या सर्व विधीला आपण सर्व देवतांनी सहकुटुंब सहपरिवारे यावे. आमच्याकडनं जी सेवा होईल ही सेवा घोडी खबडी मान्य करावी. काही चुकलंय, काही राहील, याच्यात आम्हाला पालक म्हणून आम्हाला समजून घ्यावे. तसेच सर्वांच्या वास्तूवरती जे दोष असतील ते दोष परिहार करावे. सर्वांच्या वास्तूवरती आपला कृपेचा वरदहस्त आशीर्वाद राहावा. सर्वांच्या वास्तूवरती आपली प्रेमाची माया राहावी. घरामध्ये सुख शांती समाधान आनंद आरोग्य भरभराट ऐश्वर्य राहावे. झाले गेले सर्व अपराध पोटामध्ये करावे आणि आपला आशीर्वाद सदैव सर्वांच्या कुटुंबावर राहावा. एवढीच आपल्या सर्वांची विनम्र प्रार्थना. नमो देवे महादेवे शिवाय सर्वधर्मः नमः प्रभुते भद्राय देवता प्रदास्मनाय. बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे. काळगुड काकडा वाजे, काकडा वाजे, काकडाचा नादा, काकडाचा नादा, माझा मोरया नाचे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे. मोरया मोरया मी पालका जी
सेवा करुताय जाई अन्याय माते पूजान कोटी मुनीश्वरा पूजार कोटी मूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया सिद्धि विनायक भगवान की जय। नाग आला गोडगाडी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते गोडाडी ग पैंगणाचा नाद आला गोडगाडी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते गोडाडी ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी सौभाग्याचे अलंकार गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग अतिशोभतो थोडी सुंदर हाती सुरा हिरवा भाडी लाल शेंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग आली आता माझ्या दारी कुलस्वामिनी ग पाऊल दिसता लोटांगण आता राजी ग गणची रेणुका दारी आली ग सप्तशृंगी देवी माता दारी आली ग शितला देवी माता माझा दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंगणाचा नाद आला गोडगाडी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग। या साईडला सगळी जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे प्रसादाची। नजर ठेवा देवाच्या मूर्तीकडे सगळे। ओम आता श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरः ऋग्वेदु सामर्थ्यवसंधानि प्रमाणति देवता आबीजं ह्रीं रोकिलं अस्या प्राण प्रतिष्ठा विनियोगः ओम आं ह्रीं ओम औं लौ रौ लौ वौ शौ सौ औ यौ ओम प्राणवाहिने नमः 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 ओम प्रणवः ओम प्रणवः ओम प्रणवः ओम प्रणवः स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि स्नानं समर्पयामि। श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र संपूर्णं ओम नमो देवी महादेवी शिवाय समितं शुभारम्भे नमस्ते 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 नमो नमः देवी परम भोसुपिणी परमेश्वरी जगन्नाथ महालक्ष्मी नमस्ते 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 नमो नमः सर्वभूतेषु परिवाराय नमो नमः। ओम श्री ब्रह्मसंयोगः ओम आं ह्रीं ग्रों औं यौं रौं लौं शौं सौं औं शौं हौं दिवयजत ओम प्राणवाहिने नमः प्राणवाहिने नमः प्राणवाहिने नमः ओम 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 प्रणवहं 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 ओम प्रणवहं 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 ओम गम गणपतये नमो नमः मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया सिद्धिविनायक भगवान की जय।
आता सावकाश गणपतीची मूर्ती उचलायची आहे आणि तिथे आपल्या पात्रात ठेवायला आणायची. पहिल्या बाजूला बाजूला काय व्यवस्थित हरतासी त्वमेवगे हरतासी शांति. ओम वास्तुदेवाय नमः. ओम नमो भगवते वास्तुपुरुषाय नमः. वास्तुदेवाय नमः. अत सुप्रतिष्ठियात सुप्रतिष्ठियात सुप्रतिष्ठियात. दोघांनी एकत्र म्हणून हे फुल आणि तांदूळ एकत्र म्हणून आतमध्ये सोडून द्या. वास्तुपुरुषाय नमः. शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. फुल सरळ सरळ ठेवायचं. बस 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 बस. आता इथे देवीच्या मूर्तीला दोघांनी अक्षता वहा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शीतलादेवी माताय नमः. प्रार्थनां समर्पयामहे. तुम्ही 5 वेळा देवीला पाणी व्हायचं. 5 वेळा व्हायचं. हाताला हात लावा तुम्ही. ओम शीतला देवी माताय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्ध्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. 2 मिनिटं आतमध्ये या. इथे आतमध्ये तुमच्या माहिती करता सांगतो. इथे आतमध्ये पहिलं गोमूत्र शिंपडले, शुद्धीकरण झालं. नंतर इथे वास्तूची प्रतिमा आपण ठेवली पालथी, म्हणजे पाठवरती आणि पोटखाली. देव आपल्याला पाठीवरती घेतो म्हणून वास्तू प्रतिमा खाली ठेवली. त्यामध्ये पंचरत्न आहेत आणि सूर्यप्रतिमा यांनी बघितलेलं आहे. तर ती बरोबर ठेवताना अशी ठेवली. इकडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आहे. ईशान्येला डोकं झालं. ईशान्येला डोकं झालं, नैऋत्येला पाय झालंय आणि देव देवता आपण काय केलं, जमिनीच्या आतमध्ये म्हणजे याच्या आतमध्ये ठेवून दिलं. त्यावरती वहिनींकडनं गंधफूल अक्षता फुल वगैरे वाहून त्याला स्थापन करून घेतलं. दोघांकडनं मंत्र शिवम वासूचा मंत्र म्हणून मंत्र घेतलेला आहे. सुस्थापन झालेलं आहे. देवीच्या मूर्तीला इथे सुस्थापन करून घेतलं आणि आपण जुने जे आता कलश त्या कलशातली देव आपण फुलं ठेवली होती ती त्यांना अर्पण केली आणि परत देव त्यामध्ये यावा, देवत्व यावं म्हणून प्रार्थना केली. आणि मग देवीच्या इथे 5 वेळा आता पाणी घातलेलं आहे यांनी. गंध हळदी कुंकू अक्षता फुल वगैरे वाहिलेला आहे. आता हा जो मुखवटा आहे, हा मुखवटा मगाशी आपण याची स्थापना केलेली आहे, प्रतिष्ठापना केलेली आहे. हा मुखवटा साधारण आता तात्पुरतं तिला आम्ही ठेवतोय. 1 2 इथे आता ते लिक्विड वगैरे लावायचं आहे आणि गणपतीची मूर्ती येऊन स्थापन करायची. आता हा विषय जो आहे हा विषय लगेच आता करून घ्यायचा. नंतर ते झालं, इथे मूर्ती आणली की मूर्ती क्लिअर करून घ्यायची. आता तिथं आम्ही थांबत बसणार नाही, आपल्याला तिथे पुढे बघून काम आहे आम्हाला. तर तुम्ही काय करायचं, त्या मूर्तीला कपडे वस्त्र वगैरे घालायचं ते बोलवलं आणि मग ते आपण करून आरास करून घ्यायची सगळी. पहिला विषय म्हणजे आम्हाला ह्यांचं काम तिकडे, मग आम्ही हवानाला लगेच चालू करणार आहे. 5 जोडी मला तिथे पाहिजे. तर आता काय करतोय, हा मुखवटा देवीचा मुखवटा तिथे आपण करतो. तुम्ही कसा ठेवणार, असं समोर उभा ठेवायचा ना, ठेवा व्यवस्थित करून घ्या. फक्त तार खेचू नको. हा सावध असं येतं. बाकी नंतर मी त्याचं डायरेक्शन मोठी करतील. बस बस बस. आता एक फूल घ्या आणि त्या पायाजवळ देवीच्या ठेवून द्या परत. बस नमस्कार करून घ्या. देवीला हळदी कुंकू होऊन घ्या. ओम नमो देवी महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृते भद्र भक्त भरून व्हायचं. नमो देवी महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृते वतनाय निहता पडतास मताम अयंबा वै शीतला देवी मातेश्वरी की जय हो. नमस्कार नमस्ते. बृहस्पतिर्दधातु. अक्षता डोक्यावरती अक्षता. बस आता ऐका, यांना पहिलं वर जाऊ द्या व्यवस्थित असं. ठीक आहे. गणपती बाप्पा शीतला देवी की जय. मूर्ती पक्का बनायचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती शीतला देवी माते की, शीतला देवी माते की मंगल मूर्ती शीतला देवी
गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती बोला गणपती देवा तुमसे बढ़कर को स्वामी तुमसे बढ़कर को देवा रे देवा गणपती देवा तुमसे बढ़कर स्वामी तुमसे अरे 1 2 3 4 अरे 1 2 3 4 गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती अरे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा शीतला देवी की जय शीतला देवी की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय उंदीर मामा की जय 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अरे 5 6 7 8 गणपतीचा सोन्याचा पाट स्वागतम स्वागतम सुस्वागतम अग्नि परिसंपोहनम नमस्कार करा नमस्करोमि ओम सूर्याय नमः स्वाहा ओम भौमाय नमः स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा ओम इंद्राय नमः स्वाहा ओम इंद्राणी नमः स्वाहा स्थापन झालेलं आहे मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती. तर थोड्याच वेळात हवनसुद्धा होईल आणि हवन झाल्यानंतर मग आरती होणार आहे. आता आरतीला पण सुरुवात होईल. हवन होत आलेलं आहे. सगळ्यांनी आरतीचा आनंद घ्या. Jai
भगवान की जय। गौरम करुणावतारम संसार सारम बुद्धेहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवभवामि सहितं नमो नमामि रूपं दीपं महानिराञ्जनं दर्शयामि मनसाय माधे राधारितानि स्वरूपदूते मीठे तो मस्तकजाभितानि पीठे तुझे सद्रूपाय दोमी मोरया मोरया विपालकानि ठीक सेवा करुणाय तानि ओमन्याय माधे कोट्यान कोटि मोरेश्वरा बाहुभातोनि कैलासधारा शिवचन्द्र मोरि फणीन्द्र माता मुकुटेश्वराहि कारुण्य सिन्धो भवरुद्रहारि हरिण शम्भो मधुकोणनारि गंगाभूमि पुण्यभूमि पवित्र नादतो ज्ञानराजा सुपात्र नाटविता पुण्यराशि नमस्कारमाता सद्गुरु श्री नरेश्वरासि गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीभूतेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः पार्वतीपते हर हर महादेव काशी विश्वनाथ भगवान की जय मृत्युंजय भगवान की जय चित्रादेवी मात की जय मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया सिद्धिविनायक भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज
की सियावर रामचंद्र की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 ओम शांति ओम शांति ओम शांति। हा कुठला कुठला मंगल मूर्ति मोरया शीतला देवी की जय। गणपती बाप्पा मंगल मूर्ति शीतला माते की जय। शबरी मातेला पण तिची झोपडी दिवाळी साजरी करण्यासाठी 14 वर्ष वाट बघावं लागलं. त्याप्रमाणे आमची माता पण जर्जर अवस्थेत होती आणि तुमच्या रूपात श्री प्रभू रामाचं दर्शन आमच्या शबरीचे म्हणजे मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी झालंय. खरंच श्रीरामाच्या मुळेच तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि आमचं निर्मनगर आज दिवाळी साजरी होते हे तुमच्या आशीर्वादामुळे. आता योगेश कुठे आहे? हा आता आमच्या मंडळाचे अध्यक्ष भाऊंचा सत्कार करतील. आपल्या मंडळामार्फत आमच्या लाडक्या भाऊंना शीतला देवी माता आणि श्री गणेशची प्रतिमा अर्पण करतात आहेत. गणपती बाप्पा बाबा अशीच कृपा आमच्या मंडळावरती राहू दे. आता यानंतर बाबा कदम माजी नगरसेवक म्युन्सिपल अध्यक्ष सगळं आहे. मी काय सांगत नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. त्यांचा सत्कार अतुल कुलकर्णी करतील. कारण परिचय देण्याची काय गरज नाही आम्हाला. हा
गणेश मंडळाच्या ह्या सभासद आहेत म्हणून त्यांचा आपण मागे ठेवलेला आहे, नाही तर त्यांचा पहिला होतो, परंतु त्या स्थानिक आहे, सर्वांचा सत्कार करून घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांना आपण मागून मागे सत्कार करतोय. मी सिद्धीताईंना विनंती करतो की आपण पुढे इथे उभं राहायचंय. धन्यवाद धन्यवाद. बाबा कदम साहेबांना विनंती करतो की या गणेश मंडळाच्या सर्व सभासदांना आपण, तर आपल्यापैकी कोण बोलणार आहेत का? या मंडळापैकी जर कोण बोलणार असाल, वैभव, ठीक आहे. हॅलो, धन्यवाद भाऊ. आपलं जे योगदान आहे एक बहुमूल्य आहे आमच्यासाठी, कारण गेले किती वर्ष मंदिरासाठी आम्ही एक विचार करून ते ज्या अवस्थेत मंदिर होतं त्याची खूप पडझड झालेली, देवीची पण आणि गणपतीची पण तुमच्या सहकार्याने ते काम मार्गी लागलं. त्यासाठी मी विभागाच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने मी तुमचा खूप ऋणी आहे आणि सहसा तुमचं अभिनंदन करतो. त्या संदर्भात मला खूप बरं वाटतंय आणि आता जे रूप मंदिराला आलेलं आहे ते खूप सुंदर आहे. त्यासाठी खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि कार्याच्या बाबतीत मला तुम्हाला वेगळं सांगायचं गरज नाही, ते तुमचं कार्य सगळ्यांसमोर दिसतंच आहे आणि त्याचा नक्कीच तुम्हाला त्याचा पुढे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याचा होणार, आमचा पूर्ण सपोर्टच तुम्हाला असणार आहे त्या संदर्भात. जास्त काय, आमचा मागी जयंती उत्सव पण आहे आणि आमच्या मंडळाचं रौप्य महोत्सव वर्ष आहे, ज्याला 25 वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण उपस्थिती दाखवायची येत्या 13 तारीखला. हीच आशा करतो तुम्हाला. आणि एक आमच्या सर्व सभासदांवर आपला एक फोटो हवा आहे आम्हाला. हा गणेश मूर्ती स्थापनेचा व्हिडिओ जो गणेश मित्र मंडळाने आयोजित केलेला सोहळा सगळा. तर मी एवढी वर्ष या मंडळामध्ये जातो आहे, पण असा सोहळा कधी बघितला नव्हता. ॲक्च्युली त्यांचं 25वे वर्ष होतं, म्हणजे रौप्य महोत्सव होतं, त्यामुळे त्यांनी खूप सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, सगळे कार्यकर्ते, सभासद, महिला मंडळ सगळे इन्व्हॉल्व झालेले, त्यामुळे हा असा कार्यक्रम होऊ शकला. असं असतं की एखादं मंडळ स्थापन करणं आणि ते चालवणं, व्यवस्थितरित्या चालवणं हे खरंच खूप कठीण काम आहे. आणि हॅट्स ऑफ टू यू गणेश मित्र मंडळ. म्हणजे मी एवढी वर्ष जातोय तिकडे आणि मी आता हा सोहळा बघितल्यानंतर खरंच वाटलं की खरंच मंडळ म्हणजे असं पुढे चालत राहिलं पाहिजे. आता 25 वर्ष झाली आहेत, नंतर 50 होऊ दे, 75 होऊ दे, 100 वर्ष होऊ दे मंडळाला. खरंच बघण्यासारखं होता कार्यक्रम आणि अशीच कार्यक्रम तुम्ही करत राहा. कार्यक्रमामध्ये ना लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे इन्व्हॉल्व होते आणि तीच खरीच मज्जा होती तिकडे बघण्यावर. या ब्लॉगचा एंड आता आपण इथेच करूया. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल पार्ट 1 वाला, तर तो नक्की पहा. त्याच्यामध्ये आपण पालखी आणि मिरवणूक दाखवलेली आहे पूर्णपणे, मस्त वगैरे एन्जॉय केला आहे सगळ्यांनी तो व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत